उपस्थित आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय सामंत साहेब, आदरणीय गोरेताई, आदरणीय आमचे आमदार जुन्नरचे बाप्पू आसिन, सोनवणे साहेब, सहकारी कोंडे बिंडे सगळे आता सगळे आम्ही आदरणीय जे महाराष्ट्राचे कामगार नेते म्हणून त्यांनी काम केले, खासदार होते. आणि तसं तर आम्ही 10 वर्ष मी शिवसेनेचा नगरसेवक होतो, विभाग प्रमुख होतो. आणि तसं हे सगळा परिवार म्हणूनच काम पूर्वीपासून केलेलं आहे. आणि आज परिवारामध्ये परत काम करण्याची संधी मिळली. आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांनी जे उपक्रम राबवल्याने सर्वसामान्य तळागाळातल्या नागरिकांना, मतदारांना आणि या महाराष्ट्रातल्या शेतकरी असेल, बेरोजगार असेल, तरुण असेल आणि सर्वांना मिळून त्यांनी जो न्याय द्यायचं काम केलं आहे आपण सर्वांनी जवळनं बघितलंय. आणि त्यामुळेच एक परत आपले जुने सहकारी, आपले वरिष्ठ, आपले नेते त्यांच्याबरोबर येण्याचे प्रयत्न सामंत साहेबांनी इथपर्यंत प्रवास माझा आणलेला आहे. म्हणून पहिल्यांदा साहेब त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि प्रामुख्यानं एक परिवार कसा असतो ते गेली 2-3 महिने पूर्वीपासूनच काम करतोय. पण एक कुटुंबातला परत कुटुंबात आणण्यासाठी किती प्रयत्न सामंत साहेब करतात हे माझ्या लक्षात आलं. महाराष्ट्रात घराघरात भांडणं आहे तर तुम्हालाच घेऊन गेलं पाहिजे, कारण तुम्हाला ती जुळवाजुळवी चांगली जमते. आणि तुम्ही अत्यंत मी मनापासून आभारी. माझा परिवार आहे, माझा मित्र परिवार आहे आणि पुण्यातील आम्ही सर्व नागरिक तुमचे मनापासून आभार यासाठी मानणारे की आम्ही आज शिंदे साहेबांबरोबर काम करतोय. आणि या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना जसं शिंदे साहेब कॉमन मॅन आहे की सर्वसामान्य माणूसही त्यांना जाऊन भेटतो, त्यांच्यात पावला टाकण्याचा आम्ही प्रयत्न करत. आज शिंदे साहेबांच्या लाडकी बहीण योजना असेल, मेडिकल असेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असेल यांनी सातत्यानं सोडवताना आपण बघितले. आणि हे बघितल्यानंतर शेवटी त्यांच्या एक आदर्श बघून आपल्याला काम करण्याची आज त्यांनी आम्हाला आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला. आज एक मोठे भाऊ म्हणून, एक परिवार म्हणून त्यांनी आम्हाला सामावून घेतलं. असंच प्रेम त्यांनी आमच्याबरोबर आमच्या पुणेकरांना करावं अशी मी मनापासून विनंती करतो. आणि ह्याच्या पुढं आपण जो आदेश देईल, जे आपण सन्मानाने कधी शिवसेनेचं नाव कमी होता कामा नये अशा पद्धतीने आम्ही सर्वजण काम करू, जेणेकरून शिवसेनेचं नाव उंचवण्याचं काम, एक सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये एक चांगलं काम करण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलीत. मी मनापासून आभारी आहे. सर्वच या व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर आहेत, म्हणजे सगळंच काम करण्याच्या महाराष्ट्रात सगळ्यांचे चेहरे आपण बघितले आणि सगळ्यांनीच शिंदे साहेबांबरोबर काम केले. आम्ही तेवढ्या ताकदीने येणाऱ्या काळामध्ये जे जे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी जे जे काम असेल ते करेल. अनेक मला पत्रकार म्हणले की तुम्ही आक्रमक चारा हे ते, म्हणले शिंदे साहेब हे आक्रमक आहे. जिथं चुकीचं असेल तिथं सत्ता बित्ता ते बाजूला ठेवतील आणि कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतील. जिथं चूक आहे तिथं चूक म्हणण्याचं काम त्यांच्या कानावर घातलं, आम्हाला बोलावं लागेल तर साहेब त्यांचं शिवसेनेतला मूळ आणि शिवसैनिक कुठं अन्यायाविरुद्ध उभा राहतो हे आम्हाला माहिती आहे, बघितलंय. आजच आपण बघितलं असेल ठाण्यामध्ये एका कार्यकर्त्याने एकाचं घर, आपलं दुकान ताब्यात घेतलं आणि संध्याकाळपर्यंत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या माणसाला घर बी मिळेल, त्या कार्यकर्त्याला पक्षातून हाकलपट्टी केली. म्हणजे एवढं मोठं न्यायाचं काम या ठिकाणी ते करतात. म्हणून मी त्यांना मनापासून, आम्हाला तुम्ही आमच्या सामावून घेतलं, आम्हाला असंच प्रेम ठेवा. आणि शिंदे साहेबांकडे येताना बरेच अडथळे बाकीच्या पक्षाचे झाले, पण एकदा आम्ही मनापासून शिवसेनेत तुमच्यापर्यंत पोहोचलो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.